भारतीय जनता पार्टीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात मोईनुद्दीन अखरुद्दीन इनामदार यांची भारतीय जनता पार्टीच्या शहर अल्पसंख्याक सेलच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि कार्याची दखल घेऊनही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून वसमतमध्ये भाजपचा विस्तार सुरू आहे। गजाननराव घुगे यांच्या सशक्त नेतृत्वाखाली मोईनुद्दीन इनामदार यांची निवड करण्यात आली। इनामदार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या विचारधारेशी जोडून घेत सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे। आपल्या निवडीनंतर माध्यमांशी बोलताना मोईनुद्दीन इनामदार यांनी पक्षाचे आभार मानले। पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी पूर्णपणे सार्थ ठरेल। पक्षाशी एकनिष्ठ राहून जास्तीत जास्त अल्पसंख्याक समाजाला भाजपच्या विचारधारेशी जोडण्यासाठी आणि संघटन वाढवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। या निवडीबद्दल त्यांचे कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे। शेख मोहम्मद मोइनुद्दीन, बसमत अल्पसंख्यक उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी से मुझे पद मिली है और मैं बुड्ढेर साहब, विष्णु भाऊ भोजकरी, सीताराम दादा मैनेवार, हमारे गुरु, इनका मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ। और मैं आगे भी जो भी काम रहेंगे जुने पुराने वो मैं काम करने की ताकत रखूँगा। बुड्ढेर साहब जो है वो हम बुड्ढेर साहब के नीचे ही काम करेंगे और बुड्ढेर साहब पे भरोसा रख के हम जो भी काम रहेगा वो काम मैं करूँगा। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTP न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।